जळगावला मस्त कारणे घेतला तिथे नवीन अफवा निघाली भूत आहे पण तिथे भूत अरे तुम्ही एक नंबरला भूत आहे तिथे काय भूत एवढं सुंदर कारणाने आपण बसलो आहे तर माझी विनंती आहे जळगाव तालुक्याचे पदाधिकारी जळगाव शहराचे पदाधिकारी आपण 4 जूनला त्या कार्यालयाचं वाजत गाजत या ठिकाणी उद्घाटन करणार आहोत। जळगावमध्ये सध्या राजकीय चर्चा विषय ठरतो ते म्हणजे शिवसेना शिंदे गटाचे मध्यवर्ती पक्ष कार्यालय। खरं तर या विधानसभा निवडणुकीनंतर महायुती सरकार स्थापन झालं आणि त्यानंतर खरं तर जळगाव शहरात प्रथमच शिवसेना शिंदे गटाचं पहिलं असं शिवसेना मध्यवर्ती कार्यालय आहे हे या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे। जिल्ह्यातील शिवसेनेचे नेते पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या नेतृत्वात खरं तर या संपूर्ण मध्यवर्ती कार्यालयाचं कामकाज जे आहे ते सुरू होणार आहे। या संपूर्ण कार्यालयाचा कामकाज जे आहे हे जवळपास पूर्णत्वास आलेलं आहे। मात्र सध्या हे कार्यालय चर्चेचा विषय ठरते ते म्हणजे या कार्यालयात भूताची अफवा। खरं तर गुलाबराव पाटलांनी आपल्या भाषणादरम्यान याबाबत खरं तर खुलासा केलेला आहे। या कार्यालयात भूत असल्याचं जे आहे काही कार्यकर्त्यांचं मत आहे, काही शिवसैनिकांचं मत आहे आणि पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील भाषणादरम्यान खरं तर याचा उल्लेख केलेला आहे। आपण बघतोय की हेच ते कार्यालय आहे ज्या ठिकाणी कुठेतरी भूताचा वावर असल्याची भीती जी आहे ती कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्याच अनुषंगाने खरं तर मेळाव्यामध्ये जे आहे गुलाबराव पाटलांनी या ठिकाणी कार्यकर्त्यांना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती कामाला लागण्याच्या सूचना केलेल्या आहेत। आपण बघतोय की या मध्यवर्ती कार्यालयात या ठिकाणी गुलाबराव पाटलांचं हे जे कॅबिन आहे त्यांचं हे दालन आहे आणि या ठिकाणी खरं तर गुलाबराव पाटील हे या ठिकाणी बसून संपूर्ण कामकाज जे आहे या ठिकाणी करणार आहेत। ज्या पद्धतीने जिल्ह्यात प्रथमच हे मध्यवर्ती कार्यालय जे आहे या ठिकाणी उभारण्यात आलेलं आहे संपूर्ण जिल्हावासियांचे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी म्हणून खरं तर या ठिकाणी या मध्यवर्ती कार्यालयातून कामकाज जे आहे हे चालणार आहे। सोबतच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती पक्षाचे जे महत्त्वाच्या बैठका असतील ते देखील याच मध्यवर्ती कार्यालयात होणार आहे आणि या अनुषंगाने खरं तर हे कार्यालय जे आहे हे उभारण्यात आलेलं आहे। जून महिन्यात खरं तर या कार्यालयाचं उद्घाटन केलं जाणार आहे आणि त्याची जी तयारी जी आहे ही पूर्णत्वात या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळतं आहे। मात्र ज्या पद्धतीने कार्यकर्त्यांकडून खरं तर जी भीती व्यक्त केली जाते की या कार्यालयामध्ये भूताचा वावर आहे त्यामुळेच कुठेतरी खरं तर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। मात्र ही भीती दूर करत गुलाबराव पाटील खरं तर या ठिकाणी जून महिन्यात याच कार्यालयाचं उद्घाटन करणार आहेत आणि या कार्यालयामध्ये कार्यकर्ते आता कशा पद्धतीने ही भीती घालवणार, कार्यकर्त्यांच्या मनातील भीती घालवण्यामध्ये गुलाबराव पाटलांना कसं यश येणार हे देखील आता पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। मंगेश जोशी, NDTV मराठी, जळगाव।